9/1/2024 रोजी राज्य मार्ग नंबर 140ची वर्क ऑर्डर झाली काँक्रिटीकरण कामाची. 9/1/2024 ते 14/7/2024 पर्यंत त्यांनी 500 मीटर मध्यभागी काम केलं. वरती 250 मीटरचं काम शिल्लक आहे. काम शिल्लक वरती आहे, खाली पण काम तसं शिल्लक आहे. तर आम्ही त्या काम पूर्ण व्हावं म्हणून 14/7/2025ला आम्ही ह्या राज्यमार्गावर साईडपट्टी लगत उपोषणाला बसलो. 15/7/2025ला आपले अधिकारी नरबट साहेब आणि काय त्यांचं नाव बघा, खैरमोडे साहेब हे घटना इथं आले जागेवरून त्यांनी सांगितलं की तुम्ही उपोषणापासून परावृत्त व्हा, आम्ही 8 दिवसात काम सगळं पूर्ण चालू करतो म्हणून. आम्ही उपोषण थांबवलं. आम्ही त्याच्यानंतर कॉलनीतील काही जणांनी असा पवित्रा घेतला की सदर रस्त्याची मोजणी झाल्याशिवाय काम चालू करायचं नाही. आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला ॲग्री झालो. आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चानं त्यांना लगत हिस्सेदारांची सातबारे बाकी इतर कागदपत्रे सर्व त्यांना फाईल करून नरबट साहेबांना कडे सुपूर्द केली की बाबा साहेब तुम्ही लवकरात लवकर या रस्त्याची मोजणी करून काम चालू करा, रस्त्याची अवस्था फार बिकट झालेली आहे. तरी पण त्यांनी कुठलीही आमच्या दखल घेतलेली नाही. आम्ही बाबा राजेंकडे गेलो. आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांनी त्या श्रीपाद जाधव साहेब यांना वेळोवेळी सांगितले की हे काम अत्यंत लवकर करणं गरजेचं आहे. तरी पण त्यांनी सगळं नियम धाब्यावर बसवले. आमच्याकडे कुठलीही दखल आमची घेतलेली नाही, आज तागायत घेतलेली नाही. त्याच्यानंतर आम्ही काय केलं, 8 महिने झाले तरी पण आम्ही त्यांच्यापाशी फॉलोअप घेतले की बाबा तुम्ही काय केलं मोजणीचं. ते म्हणले आम्ही मोजणी खात्याला कळवलेलं आहे. आम्ही मोजणी खात्यात स्वतः गेलो किंवा मग काय झालं तर मोजणी खात्यानं आम्हाला काय सांगितलं की आम्ही त्यांना 3,54,000 रुपयाचं पत्र दिलेलं आहे की हे चलन तुम्ही भरा, आम्ही तुमची मोजणी करून देतो. 9 महिने आम्ही त्यांच्या फॉलोअपमध्ये राहिलं. त्यांनी एकही रुपयाचं चलन भरलेलं नाही, काय केलेलं नाही. त्यामुळं आज आम्हाला 9 महिन्यानंतर जवळजवळ 9/1/2024 ते आज अखेर 27 महिने झाले या कामाचे अशा सगळा खेळ होऊन बसलेला आहे. रस्त्याची अवस्था आत्ता तुम्ही बघितली, येताना चालता येत नाही, माणसाला गाडी चालवायचं तर सोडून द्या तुम्ही. त्यामुळे आमची एकच मागणी आहे की हे काम पूर्ण सुरू झाल्याशिवाय आम्ही काही इथून उठणार नाही. ही आमची पहिली मानसिकता आहे. आणि ते म्हणते चलन भरलं, हे काही आम्हाला त्यांनी दाखवलेलं नाही, काही नाही. ते फक्त उडवडीची उत्तर देते. माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगूनसुद्धा त्यांनी ऐकलेलं नाही. म्हणजे ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई लवकरात लवकर कठोर कारवाई करावी आणि रस्त्याचे काम चालू करावी ही आमची ग्रामस्थांची मागणी. बसलो ते साधारणतः जुलै महिन्याच्या दरम्यान. त्यावेळी तुम्ही स्वतः आलेला परिस्थिती काय, माझ्याकडे सर्व फोटो आहेत अजून, की माणसांना जातासुद्धा येत नव्हतं. ते आहे अशी परिस्थिती. आत्ता तुम्हाला उन्हाळा आहे म्हणून काय जाणवणं झाले, तरी पण खड्डे वर गेलं तर तुम्हाला गाडी 4 व्हीलरसुद्धा वर चढत नाही. माणसं अक्षरशः घसरून पडलेली तिथे. आता पावसाळ्यात त्याच्या ह्याच्यापेक्षा मागच्या वर्षीपेक्षा इथे इतकी बेकार अवस्था होणार नाही की बोलायचो. अक्षरशः रस्ता सगळा बंद करायला लागेल. राज्यमार्ग हा रस्ता बंद करायला लागेल अशी परिस्थिती होणार आहे. त्यामुळे आम्ही पावसाळ्याच्या अगोदर ह्याचा काहीतरी निर्णय लागावा म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ इथं उपोषणाला बसलेलो. संबंधित अधिकाऱ्यांना मगाशी PI साहेबांनी फोन लावलेला इथनं की बाबा तुम्ही ह्या उपोषणाची काय दखल घेतली. तर ते काय सांगतात की मोजणीचं चलन आम्ही भरलेलं आहे, आम्ही उद्या त्यांना येऊन मोजणीचं चलन दाखवणार आहे आणि त्यांना उपोषणापासून परावृत्त करणार आहे. तर आमचं त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही मोजणीचं जे चलन आम्हाला दाखवत आहे ते मोजणीचं चलन तुम्ही तुमच्यापाशीच ठेवा. तुम्ही 7 दिवसात तुम्हाला मोजणी येईल. तुम्ही सरकारी खात्यातनं 7-8 दिवसात मोजणी मागवू शकताय. तोपर्यंत तुम्ही मोजणी मागवा. हे रस्त्याची सगळी डागडुजी करा, रोलर फिरवून माणसांना आता जाण्या येण्यासारखी त्यांची सोय करून द्या. आम्ही 7 दिवस थांबायला सुद्धा तयार आहे त्या गोष्टीला. पण तुम्ही जर नुसतं चलन दाखवून जाणार असलं तर तुम्ही तुमच्या तिथं ऑफिसवर बसलं तरी चालेल. इकडे काही याची गरज नाही तुमची अजिबात. आमची मागणी सर्व ग्रामस्थांची अशी आहे. म्हणजे काम म्हणजे त्याचा निर्णय होस तर तुम्ही उपोषण सोडणार नाही? नाही सोडणार. कशा एकदा झालं ना, मागच्या वेळी आम्ही बसलेलो, तुम्ही आम्हाला दुसऱ्या दिवशी उठवलं किंवा 8 दिवसात आम्ही काम चालू करतो, तुम्ही उपोषण थांबवा म्हणून. मागच्या वेळी मी तुमचं बघितलेलं, तुम्ही मागच्या वेळी आम्हाला फसवलेलं आहे. आता आम्ही कसं फसवून घेऊ तुमच्यापासून. तसेच आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री, आम्ही ग्रामस्थ आणि आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी गेलो. त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. त्यांच्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे म्हणून आम्ही पण त्यांना जास्त त्रास दिला नाही. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. अधिकाऱ्यांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीचं सहकार्य केलं नाही. त्यांनी आमची निव्वळ थट्टा उडवलेली आहे आत्तापर्यंत.